अद्भुत अद्भुत, यश निश्चित मिळणार बाबूसा, यश निश्चित मिळणार. सर्व देवता जागृत आहेत. सगळी तुमची कृपा आहे बाबा, सर्व तुमच्या आशीर्वादाचा कमाल आहे बाबा. यजमान, ब्रह्म मुहूर्त समीप आलाय. हा पहिल्या पूजेचा शेवटचा पडाव आहे, पण दुसऱ्या पूजेच्या काळात आपल्याला मांस, मत्स्य आणि मदिरेचा प्रयोग अनिवार्य आहे आणि एका अबोध बालक किंवा बालिकेचा बळीही आवश्यक आहे. त्यामुळे देवी देवता खुश होतात. हे घ्या, भैरवीचं स्मरण करून संकल्प करा. दुर्लभ मुहूर्त आहे बाळा, दुर्लभ. आता ती वेळ समीप आली आहे. चल, ये माझ्या मागे. हे घे, हे आपल्या हातात घे आणि या फळाला एक जिवंत बळी समजून एकाच वारात त्याचे 2 तुकडे कर. पण उद्याच्या पूजेत हीच प्रक्रिया एक बालक किंवा बालिकेचा बळी देऊन करायची आहे. आता थोडाही विलंब करणे उचित नाहीये. कार्य याच मुहूर्तावर संपन्न व्हायला पाहिजे. चाल.
चीफ, खूपच निर्घृण हत्या केली गेली. बहुतेक प्रकरण मांत्रिक कर्मकांडाचं आहे. पण आश्चर्याची गोष्ट आहे चीफ, की आजही लोकांचा तेवढा अंधविश्वास आहे. हो अभि, पण एक आश्चर्याची गोष्ट ही पण आहे की आज सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेला उगवलाय. सूर्य पश्चिमेला उगवलाय? चीफ, मला तुमचा इशारा नाही कळला. साईला इशारा नाही, आपल्या डोळ्यासमोर पूर्ण राम कहाणी आहे. सतत वर्तमानपत्रात बातम्या छापून येत असतात की कोणा मांत्रिकाने कोणा मुलाचा बळी दिला, हे कांड केलं, ते कांड केलं. पण आज तर इथे उलटी गंगा वाहते. कोणीतरी प्रत्यक्षात मांत्रिकाचाच बळी घेतलाय. पण चीफ, हेही शक्य आहे ना की या मांत्रिकाने एखाद्या सिद्धिविद्येच्या नादी लागून स्वतःचा बळी दिला असेल. आय मीन कायद्याच्या नजरेत आत्महत्या. चीफ, हे बघा, इथे काही बुटांचे ठसे मिळाले. मी त्यांचे इम्प्रेशन्स पण घेतले. एकेकाला मारावं लागेल. कोणी नाही वाचणार, कोणी नाही वाचणार. अरे, धर्मयुद्धाचा शंखनाद सुरू झालेला आहे मूर्ख लोकांनो. चीफ, हा वेडा खूपच विचित्र बडबड करतोय. मला वाटतं याची फाईल उघडावी लागेल. अगदी बरोबर अभि. तपास कर की हा कोण आहे आणि ही भानगड आहे तरी काय. चीफ, पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स आले आहेत. मृत्यूची वेळ पहाटे 4ची आहे आणि मृत्यू गळा कापल्यामुळे झाला आहे. मांत्रिकाच्या पोटात मनुष्याच्या मांसाचे तुकडेही सापडलेत. आजवर आपण इतक्या केसेस सॉल्व्ह केल्यात, पण ही केस अंगावर काटे आणणारी आहे. मांत्रिकाच्या अब्डॉमिनल चेकअप मध्ये मुलांची मऊ हाडं सापडली आहेत. आणखीन एक निठारी कांड. त्या व्यतिरिक्त हे की घटनास्थळी जी कटियार सापडली होती, हत्या तिने नाही झाली. काय? पण तिथे तर आम्हाला कट्यारीशिवाय धारदार काहीच नाही मिळालं. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे अभि. अर्थ अगदी स्पष्ट आहे. ज्या हत्याराने हत्या करण्यात आली ते हत्यार अद्याप आपल्या हातात लागलं नाहीये. अजून एक गोष्ट चीफ, हत्या करणारा लेफ्ट हँडर होता, म्हणजे तो आपल्या डाव्या हाताचा वापर करायचा, कारण गळ्यावर जो घाव होता तो राईट टू लेफ्ट होता. जेव्हा की राईट हँडचा वापर केल्यावर गळ्यावरची खूण लेफ्ट टू राईट असायला हवी. आणि हो चीफ, ज्या हत्यारामुळे हत्या झालीये ते रेझर ब्लेड प्रमाणे शार्प होतं, पण जखमेची खोली पाहिली की असं वाटतं की ते रेझर ब्लेड नव्हतं. मग शक्य आहे की वस्त्राचा वापर केला असेल. तसंही म्हणतात की वस्त्राचा वार खूपच घातक असतो. यू आर राईट अभि. मलाही वाटतं की हत्येकरता वापरण्यात आलेलं हत्यार वस्त्राच असेल. म्हणजे नक्कीच मारेकऱ्याने टार्गेट आधीच ठरवलं होतं आणि इथे मांत्रिकाने कोणाला अडकवण्याऐवजी कोणीतरी मांत्रिकालाच आपल्या जाळ्यात मस्त ओढलंय. चीफ, कथा तर चांगलीच रंगत चालली आहे. येस साहेब, व्हेरी इंटरेस्टिंग. आता बघ, रहस्यावरचा पडदा हळूहळू कसा उचलला जातो. पण एक गोष्ट तर नक्की, खुनी कोणीही असला तरी त्याला मांत्रिकांबद्दल पराकोटीचा तिरस्कार होता. पराकोटीचा तिरस्कार. आणि त्याने ज्या हत्या केल्या त्या पूर्ण तयारीनिशी केल्या. रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 4 वाजेपर्यंत पूजा झाली. मांत्रिकाची कर्मकांड चालली. म्हणजे खुन्याने अत्यंत पेशन्सने काम केलं. त्याला पळून जायची अजिबात घाई नव्हती. हो अभि, पण एक गोष्ट नक्की की अशा कर्मकांडांच्या आहारी गेलेल्या लोकांचा
एकमेकांवर खूपच विश्वास असतो. ते एकमेकांना खूप चांगले ओळखत असतात. चीफ, तिकडे जाऊन लोकांची विचारपूस करून या गोष्टीचा छडा लावू शकतो की मांत्रिकाकडे कोण व्यक्ती जास्त ये जा करायची. शक्य आहे की खुनी अजूनही तिकडे निर्धास्त फिरत असेल. शक्य आहे साहिल. एक काम कर, तू आणि अभि गावी जायला निघा आणि आपल्या या तपासाची सुरुवात न्हाव्याच्या दुकानापासूनच करा. कारण साधारणतः लोक शेविंग करता अशा प्रकारच्या वस्त्राचा वापर नाही करत. म्हणजे एक गोष्ट तर निश्चित आहे की तो खुनी न्हाव्याच्या दुकानात जात असावा किंवा मुद्दाम त्या दिवशी गेला असावा. जे करायचंय ते लवकर करा, कारण आपल्यासाठी एक एक मिनिट खूपच महत्वाचं आहे. आणि हो, त्या वेड्या म्हाताऱ्याला नका विसरू, कारण तो ह्या केसचा खूप महत्वाचा धागा म्हणून उपयोगी पडू शकतो. ओके ओके चीफ. या. हे बघा भाऊसाहेब, आम्हाला तुमच्याकडून थोडी माहिती हवी आहे. अहो भाग्य आमचं की तुम्ही आमच्या गावी आलात. हा सेवक गावातल्या प्रत्येक गल्ली बोळाशी परिचित आहे. बरं तर सेवकजी, हा बोला. मला एक सांगा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आम्ही एका वेडसर म्हाताऱ्याला बघितलं होतं. काही मुलं त्याला त्रास देत होती, त्याला दगड मारत होती. तुम्हाला काही माहिती आहे त्याच्याबद्दल? खरं तर तो माणूस गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, मालक आहे या गावचा. तुम्ही जेव्हा या गावात येत होतात तेव्हा तुम्ही खूप मोठी हवेली बघितली असेल. ती हवेली त्या माणसाची आहे. खरं तर वास्तव हे आहे की ती हवेली भकास झालेली आहे. त्याचं कोणीच नाहीये का? महोदय, या गोष्टीची तरी मला कल्पना नाहीये, पण खूप वर्षांपूर्वी त्या व्यक्तीची सून आणि मुलगा होते. ते म्हातारा आणि संपत्तीला लाथाडून कुठेतरी निघून गेले आणि त्याच धक्क्यामुळे तो गृहस्थ वेडा झाला बघा. बरं, आता मला सांगा की तो वेडा गृहस्थ एवढा वेडा होता की तो एखाद्याचा खूनही करू शकेल? तुमचा भ्रम डोक्यातून काढून टाका मित्र. बरं, शेवटचा प्रश्न विचारा. तुमच्या गावात एखादा न्हावी तर नक्कीच असेल? हो आहे ना. एक दुकान आहे, जुम्मन न्हावी. इथून बाहेर गेलात की एक उतार लागतो डाव्या बाजूला. थँक्यू. नमस्कार म्हणा महोदय. नमस्कार. नमस्कार. जुम्मन. हा साहेब, बोला. आपण कोण? कमांड पोस्ट. तुझ्या तर कुठे बसतोय? साहेब, मी काय केलं नाही साहेब. साहेब, मला सोडावं. मी काही नाही केलं. मी काहीच नाही केलं साहेब. चीफना फोन लाव. हॅलो चीफ. मी काही नाही केलं साहेब. अल्लाह कसम साहेब, मी निर्दोष आहे. निर्दोष आहेस? सिद्ध कर. आणि हो, सगळ्यात आधी हे सांग की त्या मांत्रिकाशी तुझा काय संबंध आहे? अहो, दया करा सरकार. अहो, कोणाबाबत बोलताय तुम्ही? अहो, माझा त्या मांत्रिकाशी काही संबंध नाहीये. मी तर आजपर्यंत त्याला पाहिलंही नाही सरकार. खरं सांगतो साहेब, खरं सांगतो. मी फक्त त्याला एकदाच पाहिलंय सरकार. फक्त एकदा पाहिलंय. गावातल्यांना बातमी कळली होती की
एक मांत्रिक मरून पडलाय. त्याच्या सोबतीनेच मी एका गुह्यात गेलो साहेब आणि तिथेच मी साहेब मांत्रिकाला कापलेल्या गळ्यासकट मांत्रिकाला पाहिलं साहेब. बस साहेब, अजून काही नाही पाहिलं मी. मला वाटतं हा असा नाही बोलणार. याला विजेचा झटका देऊया. घेऊन चालायला ऑफिसला. आपोआप पोपटासारखा कसा बोलायला लागेल बघा. मुजोरी माफ सरकार. मी सगळं सांगायला तयार आहे सरकार. बस एकदा माझा गळा ओला कर सरकार. गळा सुकला काय तुझा? हो सरकार. जरा पाणी पाजायला. सरकार, खरं तर असं आहे की सरकार मी खूप घाबरलो होतो. तिथे मी मांत्रिकाच्या गळ्यावर वस्त्राचा मार बघितला आणि इथे माझ्या दुकानातून वस्तारा नाहीसा झाला होता साहेब. तुझ्या दुकानातून वस्तारा गायब झाला? जी सरकार, तोच तर खरा मामला आहे. आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. अरे हुजूर, या या आरामात बसा. हा तर साहेब, तुमचे केस कापायचे की दाढी बनवायची? केस कापायचे 15 रुपये घेतो साहेब आणि दाढी बनवायचे 10 रुपये घेतो साहेब. हे घे, सुट्टे करून आण. मी तुला दाढी करायचे 100 रुपये देईन. जा पटपट. 100 रुपये देणार साहेब? मी घेऊन येतो साहेब. मी आत्ता घेऊन आलो लगेच. तुम्ही बसा साहेब, मी लगेच आलो. तर काय, तू त्या माणसाला ओळखत होतास? कधी बघितलंयस त्याला? नाही साहेब, कधीच नाही पाहिलं. आता तर तुला सोडतोय, पण जेव्हा तुझी आम्हाला गरज पडेल तेव्हा हजर राहावं लागेल तुला. हो साहेब. यावरून स्पष्ट होतं की खुन्याने त्याच दुकानातून वस्तारा चोरला असणार आणि मग मांत्रिकाचा खून केला असावा. बंदे, सब अच्छा होगा, बाबा की दुआ है. सब अच्छा होगा बंदे, बाबा की दुआ है. सब अच्छा होगा बंदे. हॅलो, काय? ओके चीफ, आता फोन आला की त्याच गावात हनुमान गल्लीजवळ एका फकीराच्या गाड्यावर वस्तारा चालवून त्याचा खून करण्यात आला. आणखी एका फकीराची हत्या. मेजर राठोड हियर. काय? हे बघा पाटील, तुम्ही शांत व्हा. तुमच्या मुलाला काही होणार नाही. आम्ही ताबडतोब तिथे पोहोचतोच. हो, लगेच पोहोचतो. शायना, तू त्या फकीराच्या खुनाची चौकशी कर आणि अभि, आपल्याला ताबडतोब पाटलाच्या घरी जावं लागेल. लेट्स गो. हे बघा महोदय, आता आमच्या संयमाचा बांध फुटलाय. सगळीकडे दहशत पसरली आहे. सतत काय ना काय कांड होत आहेत. तुम्हाला सांगून ठेवतोय, 24 तासाच्या आत माझा मुलगा परत नाही मिळाला तर तुम्ही याद राखा, जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करू आम्ही. मग काय ते तुम्हीच सावरा. मी मेजर राठोड, कमांड फोर्स. आता आमच्या मुलाचं रक्षण तुम्हीच करू शकता. हे बघा पाटील, तुम्ही शांत व्हा. अगदी शांत व्हा. मी तुम्हाला हे आश्वासन देतो की तुमचा पारस मी तुम्हाला पुन्हा आणून देईन. पण तुम्ही सगळ्यात आधी मला हे सांगा की नेमकं घडलं काय? मेजर साहेब, झालं असं की आज पहाटे पावसानंतर जोराने वारा वाहू लागला, म्हणून माझा पारस काही मुलांबरोबर शेतात आंबे चोरायला गेला.
त्याच्या आईने त्याला पाठीमागून खूप हाका मारल्या, पण त्याने काहीच ऐकलं नाही. आणि मग तो नाही आला तेव्हा आम्ही त्याची शोधाशोध सुरू केली. अख्खं गाव पालता घातलं, पण त्याचा कुठेच पत्ता नाहीये मेजर साहेब, कुठेच पत्ता नाहीये. पाटील साहेब, मला हे सांगा की त्यावेळी तुमच्या पारस बरोबर अजून कोण कोण मुलं होती? मेजर साहेब, पारस बरोबर 2-3 मुलं होती. आणि हो, त्यांच्यात एक कालीचरण पण होता. अरे काली इकडे. हा साहेब, हा कालीचरण, हा त्याच्या बरोबर होता. कालीचरण, हे सांग की जेव्हा तू पारस बरोबर होता तेव्हा काय घडलं होतं? मेजर साहेब, हा मुका आहे, काही बोलू नाही शकत, पण हो, हात वाऱ्यांनी सगळं सांगतो. ओके कालीचरण, आम्हाला हातवारे करून सांग की पारसच्या बाबतीत काय काय घडलं होतं? म्हणजे कोणी मोठे केसवाला माणूस, साधू, तांत्रिक? हा, त्याने पारसला जडीबुटी सुंगवली, नंतर तो बेशुद्ध झाला. मग त्याला बांधून खांद्यावर टाकून निघून गेला. नाही, खांद्यावर टाकून नाही, मग झोळीत टाकलं, झोळी खांद्यावर घेतली आणि मग निघून गेला. त्यानंतर ही मुलं धावत पळत माझ्याकडे. काळजी करू नका पाटील साहेब, ही केस बरीचशी माझ्या लक्षात येऊ लागली आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुमचा पारस लवकरच तुमच्या नजरेसमोर असेल, खूपच लवकर. सोड मला, सोड मला. थांब, कुठे पळतोय? आणखीन किती लोकांना ढकणार आहेस तू? अरे दुसरं काही नाही तर तुझ्या या भगव्या वस्त्राची तर लाज राख. चले, तुझ्यासारखं देव नाही उचलत ना, मीच उचलतो तुला. चल चल चल, सोड, नाहीतर मी तुला श्राप देईन. सोड. तू मला श्राप देणार? गिधाडा, साप आहेस तू, साप. अरे पूर्ण समाजाला डंख मारतोस तू. आज तुझं क्रियाक्रम माझ्या हातूनच लिहिलंय. पळतोस कुठे? थांब, पकडा त्याला. सोडू नका, पकड त्याला. थांब, चुप बस. का मारत होतास त्याला? हे बेडाचं ढोंग पाघरून तूच खून करत नाहीयेस ना? मीच करतोय सगळ्यांना मारून टाकेन मी, सगळ्यांना. अभिनव जाऊ दे त्याला. अभिनव, मला वाटतं खरंच वेडा आहे. मी वेडा आहे. तुला नाही सोडणार. कोणालाच नाही सोडणार, कोणालाच. मी वेडा आहे. या सेवक या. चीफ, हा सेवक आहे. मी याला कामाला लावलं होतं. मला वाटतं आज काहीतरी चांगली बातमी घेऊन आलाय. नमस्कार श्रीमानजी. सखोल परीक्षण केल्यानंतर आम्हास असे कळले आहे की ज्या प्रकारे गावातील स्त्रिया आपले मुख लपवण्याकरता पदर ओढून फिरतात, तशाच प्रकारे एक गृहस्थ आपले मुख लपवून या गावात भ्रमंती करतोय. आणि श्रीमानजी, आणखीन एक गोष्ट अशी कळली आहे की तो एका अघोरीला सोबतीला घेऊन आमच्या गावाबाहेर जी गुहा आहे तिथे तो काहीतरी कर्मकांड करणार आहे. याबद्दल तुम्हाला कसं कळलं? फारच उत्तम प्रश्न विचारला श्रीमानजी. हे आहेत गंगोत्री. आपलं नाव काय आहे? धन्वंतरी. हो, एकदाच आहे ना. हे आहेत धन्वंतरी. मंदिराजवळच यांचं एक छोटस दुकान आहे. पूजेची सामग्री विकतात. हे धन्वंतरी महोदयांना विस्ताराने सगळं सांगा. साहेब, काल रात्री तो माणूस माझ्या दुकानात मारण मंत्राची सामुग्री विकत घ्यायला आला होता. काळी हळद घेऊन गेला होता आणि काळ्या हळदीचा प्रयोग
अमावस्येच्या रात्रीच होतो आणि आज अमावस्येची रात्रच तर आहे. आणि साहेब एक गोष्ट सांगायला तर मी विसरूनच गेलो. काय विसरलात तुम्ही? लवकर सांगा, काय विसरलात तुम्ही? अशा प्रकारच्या पूजांमध्ये बळीचंही महत्व विशद केलंय. माझा पारस या लोकांच्या तावडीत तर नाहीये ना. सरकार काहीतरी करा, नाहीतर खूप उशीर व्हायचं. सरकार. होय श्रीमान, श्रीमान काहीतरी करा तुम्ही. सेवक, तुम्हाला निश्चित माहिती आहे की ही जागा तीच आहे म्हणून? इथे तर दूर दूर पर्यंत काहीच दिसत नाहीये. महोदय, जागा हीच आहे. थोडं पुढे जाऊया. या. या या या. चीफ, कुणीतरी आहे तिथे. अभिनव साहिल, तुम्ही दोघं तिकडे जा, मी इथून बघतो. या पाटील. सदाशिवाय नमः. परीक्षित जिवंत आहे? कोण परीक्षित? अरे मेजर साहेब, हा तर त्याच वेड्याचा मुलगा आहे ज्याच्याबद्दल लोक सांगतात की तो मेलाय. बेटा, मनात मनोरथ आणून संकल्प कर, उभा राहा. श्री महाकालाचं ध्यान करून त्याला बळीचा भोग दे.
खबरदार, खबरदार, जराही जागेवर हल्लात तर वडील साहेब, मुलाची अवस्था काही बरी दिसत नाहीये. तुम्ही त्याला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जा. होय श्रीमान. मेजर साहेब, हा पाटील पूर्ण आयुष्यभर तुमच्या कमांड फोर्सचा ऋणी राहील. हे उपकार कधी नाही विसरणार. चला साहिल, या ढोंग्याला अटक कर. घेऊन जायला. बोल परीक्षित सिंग, का करतोस तू हे सगळं? बोल. हे खुनावर खून, हत्या मागून हत्या, काय हेतू आहे तुझा या सगळ्यांमागे? कोणता खून, कोणती हत्या? मी कोणालाच नाही मारलं. शट अप! त्या दिवशी त्या काळ्या गुहेत तू त्या मांत्रिकाला मारलंस, हनुमान गल्लीत त्या सुफीला, आणि आज या अघोरीला तू मारणार होतास. आज आम्ही तुला रंगे हात पकडलाय. आता सांग, या सुफी बाबांना, या मांत्रिकांना तू निवडून निवडून का मारलंस ते? मेजर साहेब, माझ्या आणि तुमच्या डेफिनेशन मध्ये थोडा फरक आहे. नाहीतर तुम्ही इतका तमाशा नसता केला. मी तर या पापी लोकांना मारून त्यांना मुक्ती मिळवून देत होतो, पण तुम्ही या पापीला वाचवून ठीक नाही केलं. मेजर साहेब, माझ्या आणि तुमच्या डेफिनेशन मध्ये थोडा फरक आहे. नाहीतर तुम्ही इतका तमाशा नसता केला. मी तर या पापी लोकांना मारून त्यांना मुक्ती मिळवून देत होतो, पण तुम्ही या पापीला वाचवून ठीक नाही केलं. परमेश्वर तुम्हाला माफ नाही करणार. मेजर साहेब, तुम्हाला नाही माहित या ढोंग्यांनी माझ्या मुलाचं काय केलंय. ही गोष्ट तेव्हाची आहे थांब. एक पाऊलही पुढे टाकायचं नाही. या हवेलीचे दरवाजे तुझ्या करता कायमचे बंद झालेत. बाबा, मी तुमच्या बस. हा रघुनाथ सिंगचा अंतिम निर्णय आहे. बाबा, तुम्ही कायमचे निर्णय लादत आलात, पण मी घराण्याच्या खोट्या इब्रती करता अनुराधाला धोका नाही देऊ शकत. म्हणून तुमच्या भीतीमुळे आम्ही मंदिरात विवाह केला. फक्त तुम्ही आता अनुराधाला आशीर्वाद द्या. आम्हाला काही नकोय बाबा. जर माझ्या वंशाचा एक थेंब जरी तुझ्या रक्तात असेल ना, तर फक्त तू या हवेलीत परत येशील. या अनाथ मुलीला कायमचं विसरून जावं लागेल तुला. चिंटू बेटा, काय विचार करतोयस? आजोबांबद्दल.
आजोबांबद्दल तुला कोणी सांगितलं? आईने. आईने काय सांगितलं? जेव्हा आम्ही आजीच्या घरून परत येत होतो तेव्हा आम्हाला एक मोठी हवेली दिसली. तेव्हा आई म्हणाली की हे तुझ्या आजोबांचं घर आहे. पप्पा प्लीज 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 आजोबांच्या घरी जाऊया ना. खबरदार, प्लीज प्लीज आजोबांचं नाव नाही काढायचं. प्लीज प्लीज मी नाही सांगितलं ना. प्लीज चल प्लीज 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 प्लीज. बाबा, आता या जीवाचं काही खरं नाही, पण मेल्यावरही माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार. एक घोर जीवाला लागलाय बाबा की या अपार संपत्तीचा माझ्या मृत्यूनंतर काय होणार. बाबा, असे गप्प नका राहू, शांत नका राहू. काहीतरी उपाय सांगा बाबा, कृपा करा बाबा. जय महाकाल. उपाय तर निश्चित आहे वत्सा. असा चमत्कार होईल की तुझा वारस 3 दिवसांच्या आत स्वतः चालत इथे येईल. पण तू उपाय करू शकशील? करेन बाबा. यावेळी मी ठाम आहे. माझ्या वारसा करता मी काही करायला तयार आहे बाबा. सांगा बाबा. जय महाकाल. हे घे स्मशानातलं हात आणि कान देऊ नये कथा. तुला एक अबोध बालक लागेल बळी द्यायला. हो बाबा. तुला एक अबोध बालक लागेल बळी द्यायला. बाबा, तुम्ही बालकाला आणायला सांगितलं होतं. हा मी आणलाय. हा बघा तो मुलगा. वत्सा, घे आता या मुलाचा बळी दे, तरच तुझा वारस तुला मिळेल. दे बळी. जय महाकाल. जय महाकाल. परीक्षित, हे परीक्षित बाळा, हे बाळा, तू आलास बेटा. मांत्रिक बाबा खरंच बोलले होते की 3 दिवसांच्या आतच माझा वारस स्वतः चालत येईल. त्याची वाणी सत्य झाली. परीक्षित तू कसा आहेस? बाबा मी ठीक आहे. इतके दिवस म्हाताऱ्या बापाची आठवण नाही आली बेटा. हा तुझा म्हातारा बाप या मोठ्या हवेलीत एकटा भूतासारखा फिरत होता बेटा. बाबा, कालपासून माझा मुलगा मला सापडत नाहीये. तो मला म्हणाला होता की मी आजोबांकडे जाईन. बाबा, तुमच्याकडे तर नाही आला ना तो? तुझा मुलगा?
हो बाबा. म्हणजे मला मला एक नातू पण आहे. हो बाबा. हे देवा. हा बघा बाबा. हा म्हातारा एका वारसा करता तडफडत होता. आज तेव्हा तू 2-2 वारस दिलेस मला. हे कुठे कुठे माझा नातू? हा बघा बाबा. माझा नातू. काय झालं बाबा? बाबा काय झालं? बाबा. 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 बाबा काय झालं? बाबा काय झालं? काय झालं? ही होती आमची कहाणी. अशा प्रकारे माझ्या बाबाने अंधश्रद्धेला बळी पडून स्वतःच्याच नातवाचा बळी दिला आणि त्यांना वेळ लागलं. तेव्हा मी ठरवलं मी या सर्व पाखंड्यांना शोधून शोधून मारेन. हे बघा परीक्षित सिंगजी, तुमच्या बाबतीत जे काही घडलं त्याचा आम्हाला खरंच खूप खेद आहे. पण आम्हीही कायद्याच्या चौकटीला बांधलेला आहोत. सध्या तरी आमच्याकडून तुम्हाला दवाखान्यात पाठवण्यात येईल. त्यानंतर तुमच्या बाबांना, रघुनाथजी यांनाही, आणि त्या ढोंगी बाबांचं काय करायचं हे तर या देशाचा कायदा ठरवेलच. पाहिलं तुम्ही, आयुष्यात छोट्या मोठ्या अडचणी, संकट, उतार चढाव तर येतच असतात. पण आयुष्याच्या त्या नाजूक वळणावर आपण अशा ढोंगी साधूंच्या, मांत्रिकांच्या नादी लागून जर आपण अयोग्य मार्गावर चाललो तर शेवटी फक्त आणि फक्त सर्वनाशच हाती लागतो. आणि म्हणूनच अंधश्रद्धेपासून लांब राहा, सुरक्षित राहा.